पिठोरी अमावस्या कथा. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येला वडिलांचे श्राद्ध होते. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच असे 6 वर्षे झाले. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून आहे. दरवर्षी मी श्रावण अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचे श्राद्ध असते. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातात. अशी 6 बाळंतपणं झाली आणि 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं. तेव्हा मामंजींनी माझा राग आला आणि ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे आहे, असं म्हणून रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचे झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि ती अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणांच्या सुनेनं बर म्हटलं आणि तिथून उठली आणि पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहून म्हणाली, तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यांसुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. ती कोण, कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे
मुलं बाळं दगावत नाही, सुख समाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेने पाहू लागला. तो मुलबाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी हकीकत पुढे सर्वांना सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, सफळ आणि संपूर्ण.